यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान गुरुवारी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी आपल्या भाषणातून केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला। आपल्यावर अन्याय होतो तेव्हा हातात न्यायाची मशाल घ्यायला हवी। यवतमाळ ही भूमी कापूस सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची आहे। जे यवतमाळ शेती खदान कापूस यासाठी प्रसिद्ध होतं, मात्र जब से भाजपा का यह फूल यहाँ खिला है तब से यह इलाका भाजपा ने ब्लडी फूल बनाने का काम किया है, अशा घणाघाती शब्दात कन्हैया कुमार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। पिंपळगाव मार्गावरील सर्कस मैदानात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार मांगुळकर यांच्या प्रचारात कन्हैया कुमार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी खासदार संजय देशमुख, काँग्रेस उमेदवार मांगुळकर, शिवसेना युबीटीचे नेते संतोष ढवळे यांच्यासह महाविकास आघाडीतील सहकारी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेस नेते कन्हैया कुमार म्हणाले, महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान संपूर्ण देश तुमच्याकडे आशेने पाहतोय। या देशात जेव्हा संकट गहिरं झालं जेव्हा अंधार पसरला, महाराष्ट्राची ज्योत येथील जनतेने पेटवली आणि या देशाला प्रकाश दाखवण्याचं काम केलं। या महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील पक्षांचा आणि जनतेचा ज्यांनी विश्वासघात करून बहुमत चोरलं, ज्यांनी पक्ष चोरला, फोडला, ज्यांनी तुमचा पक्ष फोडला, आमदार खासदार केलं, मंत्री केलं, त्यांना धडा शिकवायची ही वेळ आहे। यावेळी त्याने महाविकास आघाडीला पुन्हा सत्ता देऊन महाराष्ट्रात बदल घडवून आणण्याचं आवाहन करत महाराष्ट्रातील जनता भाजपाच्या खेळात पुन्हा फसणार नाही, आम्ही मिळून डॉक्टर बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान वाचू असं म्हटलंय।